या ठिकाणी बालाजीला दर्शन घेण्यासाठी आलो होतो आणि पुढे पुरंदर किल्ला दिसला समोरच, तर म्हटलं चला पुरंदर किल्ल्यावर देखील जाऊन यावा। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ॲडव्हेंचरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी। तर मित्रांनो, पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मस्थान आहे। ही जन्मभूमी आहे छत्रपती संभाजी महाराजांची। आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह याच किल्ल्यावरती झाला होता। हा किल्ला पश्चिम घाटात सासवड जवळ समुद्रसपाटीपासून सुमारे 1374 मीटर उंचीवर आहे आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात याला महत्त्वाचे स्थान आहे। तर मित्रांनो, हा किल्ला खूप पाहण्यासारखा आणि जबरदस्त आहे। ह्या ठिकाणी आर्मी सेंटर म्हणून हा किल्ला निवडलेला आहे। या ठिकाणी आर्मीच्या मुलांना ट्रेनिंग दिले जाते। तर मित्रांनो बघा मग हा किल्ला किती जबरदस्त आहे मित्रांनो। तर नक्कीच हा व्हिडिओ सर्वांनी पूर्णपणे शेवटपर्यंत बघा। तर चला, आता सुरुवात झालेली आहे घाटातून वरती जाण्याची। खूप सुंदर असा रोड आहे वरती जाण्यासाठी। तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा। एकदम चढताना ओय छोट्या हलू बसा हलू, वाघ आहे बरं का इकडं देवांश। खूप झाडं आणि जबरदस्त, भरपूर पर्यटक या ठिकाणी येतात फिरायला। काय झाडी आहे, कोणाला चारा खा रे। लवकर जायला लागेल ना आपल्याला, थंडी वाजून येते, गार हवा इथे एकदम सावली इथं। त्या सावलीमुळं एकदम असं थंड आहे, डोंगराची सावली ना, गार एकदम अशी हार्ड थंडी। तो डोंगर दिसतोय अश्विन तिकडून, ते बालाजी मंदिराकडून। इथं बघ ना, इथं लाव ना, इथं कसलं तरी जत्रा चालू आहे। या ठिकाणी कसला तरी चालू आहे पार्टी विथ फॅमिली। मटण भाकरी असेल कदाचित। त्या उंच डोंगरावरती मंदिर आहे कसलं तरी छोटंसं। बस स्टॉप असून काय हो दिसतंय सुंदर। खूप जबरदस्त रोड केलाय वरती जाण्यासाठी, एकदम क्लिअर, काही खडखड नाही, काय नाही। आता जवळजवळ आलेलोच आहे वरती पुरंदर किल्ल्यावरती। वरून एकदा व्ह्यू इकडे, ला 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 ला, काय थंडी। या ठिकाणी पुरंदर आर्मी ट्रेनिंग सेंटर है। हाँ, पुरंदर में यहाँ सब आर्मी एरिया है, आर्मी एरिया के अंडर है सब ऐसा। गेट में चेक करके छोड़ा है, पूर्णपणे चेक करूनच सोडले गेटमधून। आर्मी एरिया अंडर असल्यामुळे तिथे आर्मीचे लोक आहेत।
चला, इधर है टैंक, बड़ा टैंक है इधर, ऐसा टैंक है इधर। ते म्हणत होते की 2:30 वाजेपर्यंत चालू असते, पण तरी तुम्ही आता म्युझियम बघून येऊ शकता इतर अर्ध्या तासामध्ये। वरती मंदिर आहे, आर्मीच्या अंडर आहे, बघ ना किती एकदम भारी आहे। सगळे पर्यटन स्थळ आर्मीच्या अंडरच द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने। फिश देखील आहे। चला लवकर यायला पाहिजे होतं आपण। पुरंदर किल्ल्यावर येण्यासाठी पूर्णपणे 1 दिवसच पाहिजे, कारण फिरण्यासाठी खूप मोठा किल्ला आहे हा। चला चला, टीम चलो, कमांडो टीम चलो। या ठिकाणी एक जुन्या पद्धतीचं एक घर, अशा पद्धतीने या ठिकाणी एकदम दगडामध्ये जुनं बांधकाम आहे। पुरंदर किल्ल्याच्या एकदम मधोमध। हां, चला 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 चला, म्युझियम बघायला जायचं आपल्याला। या इकडे उंच डोंगर, दुसरा हां शाळेच्या ट्रिप देखील येतात या ठिकाणी। भरपूर शाळेचे मुलं आलेले आहेत या ठिकाणी। त्या पद्धतीने वरती पुरंदर किल्ला आहे, पण आता टाईम झालेला आहे, 3 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे वरती जाण्यासाठी बंद आहे। तर इथे फक्त म्युझियमपर्यंतच आत्ता टायमिंग दिलेला आहे त्यांनी, आणि वरती बंद आहे। या ठिकाणी दत्त मंदिर। हत्ती हत्ती कसला? वरती किल्ल्याकडे जाण्यासाठी इथून एंट्री बंद झालेली आहे, 2:30लाच होते। तर वरती जाण्यासाठी लवकरच यायला लागेल आपल्याला। वरती मंदिर आणि किल्ला आहे अशा पद्धतीने। हर हर महादेव। देवांचा फोटो काढा। हा पूर्णपणे हिस्ट्री आहे। झूम करू। हां, तर दीदी पक्क कशी बसली, जा तिथं, दीदी पैसे जा देवांश। थांब थांब थांब, चला। हे अशा पद्धतीने म्युझियम पाशी आलेलो आहे। मुलं बघ, ते बघ,
स्कूलचे मुलं आलेत भरपूर. सहल आली त्यांची सहल. हां त्यांच्या घरी. तुझा बाबा तुझा त्यांच्या घरी. हां तू नाही जाऊ शकत का? तेव्हा किती भारी चाललेत बघ बरं. आणि हा पूर्ण पुरंदर गाव दिसतंय खाली. चला चला पुढं. आर्मीचं ट्रेनिंग सेंटर आहे इथे. इथून आपला टाइम झाला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी खाऊचे दुकानं देखील आहेत. फ्रूट्स. चला लवकर. पुरंदर किल्ले पुरंदर सुंदर. बरोबर. या ठिकाणी हॅलो सर. हां तर या ठिकाणी काही प्रामाणिक आर्मीवाले ड्युटी करणारे, त्यांना काही इश्यू नाही व्हिडिओसाठी आणि फोटोसाठी. सर्वच लोक काढत होते. तर काही असे आळशी ड्युटी करणारे लोक म्हणतात की आम्हाला त्यात ॲड करू नका, फोटो घेऊ नका आमचा, कारण त्यांच्या बॉसने जर बघितलं तर त्यांना पनिशमेंट होऊ शकते अशा पद्धतीने. तर असो तर चला मित्रांनो पुढे जाऊया आपण म्युझियमकडे अशा पद्धतीने. हां सुंदर. चलो चलो चलो. काय दिसतंय जबरदस्त. पुढे आहे म्युझियम. काय बघण्यासारखं आहे. ओके ओके. ते डोंगर कोणता आहे हो पुढला? मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे काय माहिती. हां ना. हां ते किल्ला बंद झाला आहे. तुम्ही गेलते का वरती? हां 2:30 वाजेपर्यंत असं बोलले. चला पुढे जाऊ. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण 14 मिनिटापर्यंतच अपलोड केलेला आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि मोठा व्हिडिओ अपलोड करताना प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपण याचे 2 भाग केलेले आहेत. तर नेक्स्ट भाग देखील लवकरच अपलोड करणार आहे. तोही देखील खूप सुंदर आहे. पूर्णपणे म्युझियम दाखवलेलं आहे. खूप सुंदर म्युझियम आहे. नक्कीच पुढचा व्हिडिओ नक्की सुंदर असं टकमक टोक नेक्स्ट भागात दाखवलेलं आहे. तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ नेक्स्ट. धन्यवाद.